श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते. या काळात महादेवाची, शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय, यावर्षी 4 की 5 सोमवार आलेले आहेत, तसेच यावर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट कधी असणार आहे, त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे, अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावण सोमवारबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो. यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. तर यंदा आपल्याला श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना आणि भक्ती करण्यासाठी 4 सोमवार मिळणार आहेत. म्हणजे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे आणि याच दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी असेल. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी असेल आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी असेल. अशा प्रकारे यावर्षी आपण 4 श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात. मंगळागौरीचे पूजन, जिवतीचे व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विशेष सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात. त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना, उपासना करतात. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते. त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रातील स्त्रिया शिवमुठीचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी क्रमाने एका धान्याची 1 मूठ वाहिली जाते. ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा आहे किंवा शिवामूठ म्हणण्याचा मंत्र देखील वेगळा आहे, तोही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे किंवा तुम्हाला फक्त 5 वर्ष करायचे नसेल तर तुमच्या इच्छेनुसार सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकता. तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारी 17 ऑगस्टला तांदळाची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी 24 ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी 31 ऑगस्टला आपल्याला मूग ही शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे. तसेच चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी 7 सप्टेंबरला आपल्याला जवस ही शिवामूठ शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती व्हायची आहे. आणि 5वा श्रावणी सोमवार आला असेल तर 7 शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी 4च श्रावण सोमवार आले आहेत, त्यामुळे 5वी शिवामूठ वाहण्याची गरज नाही. अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. संतती सुख, आर्थिक लाभ, रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास, पूजा करतात. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा, शिवामुठीचे व्रत केल्याने लवकर फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे.
अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य केली जातात, कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिना हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण सोमवारी महादेव शिवशंकराच्या पिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वेगळे आहे. त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी शिवशंकराची पूजा कशी करावी, श्रावणी सोमवारचे व्रत उपवास कसा करावा, श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ कशी व्हायची, असे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशनसुद्धा येईल. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. ओम नमः शिवाय.